सांघिक पहिलं षटक घेऊन आय थिंक रोहित भालेराव डोंबिवली एक्सप्रेस अगदी वेगवेगळ्या तालुक्यामधून जिल्ह्यांमधून आज खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उतरलेत. नेहमीच या क्रीडांगणानं मोठमोठे खेळाडू घडवलेत. या क्रीडांगणाचा जर विचार केला तर पहिली रायगडमधील रजनी क्रिकेटची स्पर्धा याच क्रीडांगणामध्ये आपण पाहिली. त्याच्यानंतर दिवसा आणि रात्री होणाऱ्या स्पर्धा बऱ्याचशा या क्रीडांगणामध्ये आपण पाहत आलोय. आणि आता पावसाळी रब्बर बॉल क्रिकेट संघ ही स्पर्धा देखील तेवढीच मोठी आहे. विनोद स्पोर्ट्स गावठाण आयोजित ओमकार 5402 आयोजित पावसाळी रब्बर बॉल तिरंगा चषक 2024 दमदार पर्व युवा सर्व आणि कामगिरी देखील आज प्रत्येक खेळाडूची जर पाहिली तर आज पहिल्याच मॅच मध्ये अमित नाईक त्याच्या सोबतीला आज निमिष मोहिते 2 अर्धशतके खेळल्या पाहिल्या. त्याच्यानंतर चैतन्य पाटीलचा दमदार खेळ. चैतन्य पाटील टाकीगावचा खेळाडू त्याने देखील 2 अर्धशतक खेळल्या. तर या क्रीडा चैतन्यने देखील चांगला खेळ खेळला. 2 मॅचेस मध्ये त्याने बॅक टू बॅक 3 षटकार मारले. प्रचंड चांगली खेळ आज या क्रीडांगणामध्ये पाहिले. परंतु ही मॅच तेवढीच मोठी आहे. जाऊया बॅक टू क्रिकेट. वेलकम ऑल ऑफ यू. बेस्ट ऑफ लक अँड शो टू द गुड गेम, शो टू द क्वालिटी क्रिकेट्स. पंडित शूटरने टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फील्ड करण्याचा निर्णय घेतला. विश्वजित साठी पहिला बॉल. ओ लाईन लेंथ खराब आहे. अगदी विश्वजित थांबून राहिला. इट्स अ नो बॉल. नो +1 टोटल 2 धावा मिळतील. पहिल्याच बॉल वरती रोहित कडून झाली ही मोठी चुकी. स्ट्राइक मध्ये बॅट्समन आहे विघ्नेश डाके, बोरखार ग्रामीण क्रिकेटचा खेळाडू. आज त्याच्या सोबतीला विश्वजित. फार चांगली मॅच राहू शकते कारण सुहास पवार स्टंपच्या मागे तुम्ही जो खेळाडू पाहताय अगदी डावकुऱ्यातच स्टायलिश अँड फ्लोरियस आक्रमक फलंदाज. या खेळाडूची देखील चर्चा पावसाळी रब्बर बॉल मध्ये नेहमीच रंगले. 5 ओव्हर आणि 5 बॉलर हे तुम्हाला वापरावे लागतील. प्रत्येक ओव्हरसाठी एक गोलंदाज आयकॉन तुमचा कधीही बॉलिंग साठी येऊ शकतो. त्यामुळे 5 षटकांमध्ये तुम्हाला 5 बॉलरचा वापर करावा लागेल. फ्रीटचा बॉल. रोहितचा हा बॉल त्याच्यावरती पूल केलाय विघ्नेश डाकी. त्याच्या बॅट मधून आला हा पहिला षटकार. पहिलाच बॉल खेळत असताना चांगल्या पद्धतीने उत्तर दिलंय रोहितला. फ्रीटच्या बॉलवरती आक्रमण. हा देखील फटका तेवढाच चांगला. एलिव्हेशन थोडंसं कमी. रन्स मिळते 1. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न नाहीये. एक सिंगल मिळेल. मागच्या आठवड्यामध्ये देखील मोठीजुई संघ या क्रीडांगणामध्ये खेळला. अगदी दमदार कामगिरी करत द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी त्यांनी जिंकले. बोरखार टीमचे पुरस्कर्ते आज आपण पाहताय गुरुनाथ मस्कर बोरखार, गुरुदत्त मस्कर. आपण आला असाल तर या मंचावरती आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत. नेक्स्ट बॉल. रोहित भालेरावचा हा चेंडू हा देखील विश्वजितनं सोडून दिला. पंचांचा इशारा वाईट बॉल. पहिली गोलंदाज पहिलं षटक घेऊन आयकॉन खेळाडू आला. मोठीजुई टेनिस क्रिकेटमध्ये जर विचार केला तर त्याच्याकडे देखील गोलंदाजी फार चांगली आहे. परंतु आज रोहित भालेराव वरती टाकलेला विश्वास आतापर्यंत थोडीशी खराब कामगिरी. ओ ही लाईन चांगली आहे. या लाईन टप्प्यावरती गोलंदाजी करायला हवी. थ्रो इथून तेवढाच चांगला. सुहास पवारचा अगदी धारदार थ्रो आला. रोहित भालेराव कनेक्ट करू शकले नाहीये. विश्वजित अगदी आज अर्जंट कॉल. त्याच्यानंतर मॅच मध्ये खेळण्याची संधी. त्यामुळे बोरखार टीम कडे देखील आज महत्वाची बॅटिंग लाईन उभा. सूरज पाटील, वाघिवलीवाडा, विघ्नेश डाकी, विश्वजित ठाकूर. बॉलचा पिछा करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा हा देखील वाईट बॉल. खराब गोलंदाजी. लाईन लेंथ फार गरजेची आहे. आज इतपत प्रवास करत रोहित पोहोचलाय डोंबिवलीवरून. नवी मुंबई चे खेळाडू देखील आपण पाहिले या स्पर्धेमध्ये. त्यानंतर ठाणे रायगड मधील चमचमते सितारे या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकता. चांगली लाईन या बॉलवरती. निर्धाव चेंडूची सांगतात. टीमची धावसंख्या झाली 12 धावा. विकेट अद्याप मिळाली नाही. 5 षटकांची मॅच या खेळपट्टीवरती आज सर्वाधिक मोठी धावसंख्या पाहिली 136. बॉल पडल्यानंतर आतल्या दिशेने वळण घेत असताना या कामगिरीवरती थोडेसे नाखुश राहिले रोहित भालेराव. परंतु अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. त्यामुळे हा वाईट बॉल. एक अतिरिक्त रन्स एक्स्ट्राच्या साहाय्याने संघाची धावसंख्या बिनबाद 13. पुढचा बॉल घेऊन रोहित तयार.
बॅटची लागली सुहासला दिलाय चकवा बॉल न लॉंग स्टॉप रिझन मध्ये आउटफील्ड फास्ट बॉल चाललाय सीमा पार चौकार. या 4 धाब्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल बिनबाद 17 धावसंख्येवरती. रोहितचं हे पहिले षटक थोडंसं लांब लचक झालंय आणि या षटकामध्ये 17 बनल्यात. शेवटचा बॉल चांगल्या पद्धतीने बाउन्स करत असताना पडल्यानंतर टेक ऑफ देखील चांगला लाईन ला जवाब. पहिल्या षटकाचा खेळ संपला जिथे पाहू शकताय तुम्ही अश्विन स्मृती हितांश लेबन बोरकार बिनबाद 17 धावा. पाच षटकांची मॅच त्यामुळे चला लवकरात लवकर दुसरा गोलंदाज. आज प्रत्येक टीमचा आम्ही विशेषतः कौतुक करू. मोठी जुई संघ देखील वेळेवरती या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. मोठी जुई टीमला देखील शुभेच्छा आल्यात. प्रियाल पाटील सर द ग्रेट आर्टिस्ट अँड बेस्ट कॉमेंटेटर. त्यानंतर पपन पाटील शिवमुद्रा अकॅडमी त्याच्या समेत नितेश पंडित सर असतील. श्रेयस सरांकडून देखील शुभेच्छा. सर्वांचं मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करतो कारण मोठी जुई टेनिस क्रिकेट मधील हे चमचमते सितारे अगदी कॉमेंट्री बॉक्स मध्ये सातत्याने त्यांचा आवाज आपण ऐकला. त्यांच्याकडून देखील शुभेच्छा. चला मॅच कडे आता कॉन्सन्ट्रेशन करूया. पहिल्या ओव्हर मध्ये 17 आल्या त्यामुळे आता मोठी जुई टीमला आता गोलंदाजीची अपेक्षा चांगली कामगिरी करावी लागेल. दीप आलाय षटक क्रमांक 2 राऊंड द विकेट्स ना विश्वजित साठी पहिला बॉल. ओ चांगला बॉल सरळच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ ला फिल्डर उभा बॉल पर्यंत पोहोचेल रन्स मिळेल फक्त एक सिंगल. चांगली गोलंदाजी दीपची सातत्याने आपण वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये पाहिले. त्याच्याकडे असणारा वेरिएशन त्याचा वेग हा नेहमी चर्चेचा भाग राहिला. तो विघ्नेश डाकी हा ग्रामीणचा खेळाडू टेनिस क्रिकेटमध्ये देखील गेल्या वर्षीचा हंगाम लाजवाब राहिला. तो आज स्क्वॉड मध्ये सूरज पाटील सारखा एक विस्फोटक खेळाडू आहे त्यामुळे जास्त वेळ तुम्हाला देखील शांत बसून चालणार नाही. आक्रमण हे व्हायला हवं. लॉफ करण्याचा प्रयत्न तिथे रोहितच्या हातातून बॉल निसडला. रन्स मिळते 1. फील्ड करण्याची संधी जरूर होती. तो रन्स मिळाले 1 धाव. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा विश्वजित ठाकूर. आज छोट्या भावाचा जलवा चांगलाच प्रेक्षकांनी अनुभवला. विश्वजित ठाकूर या मॅच मध्ये खेळतोय. मागील मॅच मध्ये अभिजित छोट्याची दमदार कामगिरी. सर्वांची मनं आज अभिजितनं जिंकलीत. 50 देखील त्याच्या बॅट मधून आले. आज विश्वजित तशा पद्धतीची कामगिरी करेल का? दीप नेक्स्ट बॉल घेऊन मागच्या दिशेनं फाईन लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न. स्टंपच्या मागे सुहास. रन्स मिळेल फक्त 1. एका धावेने टीमची टोटल 20 रन्स 20 धावा. आतापर्यंत 20 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. दीपची चांगली गोलंदाजी. मोठी जी टीमला देखील हेच हवंय. जरी विकेट्स आली नाही तरी सिंगल डबल आल्या तरी तेवढा फरक पडणार नाहीये. रोखून ठेवावं लागेल आणि तीच कामगिरी करत असताना दीप. ओ वेगवान बॉल तेच तर्रार थोडासा शारीरिक मार देत असताना रनआउटची संधी. बॅकअप नाहीये. ओ रोहित पोहोचला होता हेच काय विचार करत असेल की जर दीपनं बॉल कनेक्ट केला नसता तर सुहासचा थ्रो डायरेक्टली माझ्या हातात येऊन रनआउटची विकेट्स मिळाली असते. विश्वजितनं स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला. त्याला ठाऊक आहे मागील ओव्हर मध्ये रन्स चांगल्या बनल्यात त्यामुळे या ओव्हर मध्ये देखील धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी करत असताना दीप. श्रवण भोईर यांना विनंती असेल मंचावरती या. आखू टप्प्याचा बॉल फटका फसलाय. मागची एक रिक्स धाव आता कारणीभूत ठरले विश्वजितची विकेट्स. विकेट क्रमांक 1 मोठ्या झालाय बाद. गुलाबी साडी आणि लाली. फार मोठी विकेट्स प्राप्त केल्या. विश्वजित ठाकूरला बाद करण्यामध्ये दीप राहिला यशस्वी. जेव्हा तुम्ही एखाद्या महत्वाच्या खेळाडूची विकेट्स घेता तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि आता तोच आत्मविश्वास दीपच्या चेहऱ्यावरती देखील राहिला. ज्या पद्धतीनं विश्वजितला त्यानं बाद केला. सूरज पाटील मॅन फ्रॉम वाघिवलीवाडा पनवेल तालुक्यातील विस्फोटक खेळाडू त्याचं स्वागत केलं. वेगवान बॉल दीपची ही वेगवान गोलंदाजी. रन्स मिळतोय फक्त 1. एका धावेनं संघाची धावसंख्या 22 रन्स. दुसरं षटक आपण एन्जॉय केलं. जर बॉलिंग आवडली असेल दीपची तर दुसऱ्या षटकासाठी एकदा टाळ्या होत्या मोठी जुईचे समर्थक. ज्या पद्धतीनं पहिल्या ओव्हर मध्ये 17 आल्या
त्याच्यानंतर असं वाटलं की या ओव्हरमध्ये देखील रन्स येतील, परंतु महत्वाची विश्वजितची विकेट्स आल्यानंतर आता अडचणी वाढवल्यात टीम अश्विन स्मृती हितांश लेबन बोरखा संघासमोर. श्रवण दीपक भोईर 12वा खेळाडू श्रवण दीपक भोईर. लवकर लवकर श्रवण इथे यायलाच हवा, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. चला 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 बाद 22 धावा. उर्वरित 18 बॉलचा खेळ. अंकेश कामोटकर टीमचा कॅप्टन. बॅट चेंज मागच्या दिशेनं सूरज स्लिप झालाय, त्या ठिकाणी जरूर वेगाने धावण्याचा प्रयत्न केला. रन्स मिळते. 1 ओव्हर थ्रो कनेक्ट करू शकले नाही अंकेश, त्याचा फायदा मिळेल सूरजला. रन्स मिळायला गेल्या 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या 24 रन्स 24 धावा. सूरजकडे देखील लक्ष राहील, कारण ज्या पद्धतीनं विश्वजित बाद झाला आता अडचणी जरूर आहेत, परंतु अडचणीतून दूर करण्यासाठी सूरजला आता फाईट करावी लागेल. जेव्हा ग्रामीण क्रिकेटची चर्चा राहते, वाघिवली वाड्याचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावरती उमटवणारा हा चमचमता सितारा सूरज पाटील. राऊंड द विकेट्सनं लॉफ केलाय बॉलला, मिस टायमिंग फटका फसलाय. रोहित बालेराव बॉल खाली आहे आणि तो सहजरित्या कॅच गॅदर करत सूरज पाटील एक विस्फोटक बॅट्समन या स्पर्धेमध्ये जास्त काही टिकू शकला नाही. अंकेशनं पटकावले सफलता. नवीन खेळाडू येतात मैदानामध्ये. सिद्धार्थ 12वा खेळाडू पाठवा बोरखा टीम. सिद्धार्थ आलाय नवीन खेळाडू. गोलंदाज अंकेश तयार. राऊंड द विकेट्स. पुढचा बॉल. विकेट्स मिळाले त्याला, त्यामुळे आता ग्रामीणचे 2 खेळाडू. आता 2 आयकॉन खेळाडू बाद झाले, ज्यांच्याकडून फार अपेक्षा होत्या बोरखा टीमला, त्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीयेत. स्टंपच्या मागे अपील झाले. बॅट्समन, गोलंदाज, विकेट किपर, तिथे रोहित देखील पोहोचला. अंपायर्सला विचार लागलाय की बॉल नक्की गेलाय कुठून. अंकेश सोबत चर्चा करत असताना गोलंदाजाला ठाऊक नव्हतं की नक्की बॅटला बॉल लागलाय, स्टंप मधून निघून गेला, या गोष्टी राहिल्या. परंतु डॉट बॉल तेवढा फरक पडला नाहीये, कारण महत्वाचे खेळाडू बाद करण्यामध्ये पंडित शूटर्स मोठी जुई संघ यशस्वी राहिला. ही चांगली कामगिरी आपण म्हणूया मोठी जुई टीमची. या क्रीडांगणामध्ये जेव्हा जेव्हा मोठी जुई संघ उतरलाय तेव्हा तेव्हा त्यांची मोठी कामगिरी प्रेक्षकांनी पाहिली आहे, त्यामुळे या खेळपट्टीचा चांगलाच अनुभव आहे. पडल्यानंतर आणखीन एक डॉट बॉल. आता प्रेशर चांगलाच वाढला. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल आणि जेव्हा दबाव वाढेल तेव्हा विकेट्स देखील मिळेल. तीच कामगिरी करत असताना अंकेश कामोटकर. अंकेशला गेल्या मॅच मध्ये आम्ही आयकॉन पाहिलं, मालिकावीर. या मागील स्पर्धेमध्ये त्यानं सायकल जिंकली. कमालीचा खेळाडू आहे. आज मोठी जुई टेनिस क्रिकेटला तो लीड करत असताना वेगवान बॉल. हा देखील तेवढाच चांगला चेंडू. रन्स मिळेल. इथून देखील 1 धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या 25 धावा. 2 खेळाडू बाद झालेत. पहिल्या ओव्हर मध्ये बोरखा टीम तुम्हाला 17 आल्या होत्या. 17 धावा रोहितच्या विरोधात. एक महत्वाची गोलंदाजी समोर असताना तुम्ही जेव्हा 17 काढताय तर प्रतिस्पर्धी टीमच्या पुढे ग्रामीणचे खेळाडू होते, त्यांच्यावरती तुम्ही प्रहार करू शकला नाहीयेत. पडलेल्या विकेट्स, त्याचाच दबाव वाढला. हा देखील अप ट्रॅकर बॉल. मिड विकेट मध्ये पूल करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. पाहता पाहता तिसरं षटक देखील राहिलं पंडित शूटर्स मोठी जुईच्या नावावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत फक्त आणि फक्त 25 धावा. षटक क्रमांक 4 घेऊन आलाय जितेश. ओव्हर द विकेट्स न चौथ्या षटकामध्ये जितेश येत असताना आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल पर्यंत पोहोचले नाहीयेत. अंपायर्स कडे दाद मागतात, परंतु
टीमची धावसंख्या अवघ्या 25 धावा, 5 षटकांची मॅच, त्यामुळे 5 वेगवेगळे पर्याय आज मोठी जुईनं सेट केलेत. रोहित बालेराव, त्याच्यानंतर आपण पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये दीपला, तिसऱ्या षटकामध्ये अंकेश आला, चौथ्या षटकामध्ये आलाय जितेश. फटका चांगला, स्टेप आउट करत एक पाय हवेमध्ये ठेवून हाफ फटका खेळला, बॉल सीमा पार, षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 31. 31 धावा धाव फलकावरती. चांगला फटका आणि याच फटक्यांची आता गरज आहे. अश्विन स्मृती, हितांश लेबन, बोरखा टीम असे मोठे फटके तुम्हाला आता मारावे लागतील. टार्गेट कमीत कमी 50, 55, 60 धावा या फार गरजेच्या आहेत. धाव करण्याचा प्रयत्न, परंतु अतिरिक्त उंची, अंपायर डिसिजन तिकडे आलाय. वाईट बॉल, वाईटच्या नंतर स्टंपच्या मागे देखील बॉल निघून गेल्यानंतर एक धाव काढण्यामध्ये सक्षम राहिले. वाईट +1, टोटल 2 धावा, 33 रन्स, 33 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. 5 षटकांची मॅच आणि त्यामध्ये संघर्ष सुरू आहे. सलामीला आलेला विघ्नेश डाके अद्याप खेळपट्टीवरती उभा, हा देखील थोडासा उंचीवरती चेंडू, पंचांचा इशारा, इट्स नो बॉल. चांगला डिसिजन इथे पंचांचा आपण म्हणूया. खराब लाईन लेंथ, वारंवार त्याच लाईन वरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न जितेशच्या माध्यमातून. नो +1, टोटल 2 धावा, टीमची टोटल झाले 35 धावा. फ्री हिटचा इशारा दिलाय पंचांनी. पुढील बॉल फ्री हिट, मुक्तपणे खेळण्याची संधी आहे. मिळालेल्या संधीचा तुम्हाला आता फायदा उचलावा लागेल. संघर्ष थोडासा कठीण जरूर आहे, परंतु आता मात्र मार्ग तुम्हाला शोधणं तेवढंच गरजेचं राहील. कारण जर धावा बनल्या नाही तर गोलंदाजांना देखील दुसऱ्या सत्रामध्ये अडचण येतील. रोहित बालेराव, त्याच्या सोबतीला सुहास, त्यामुळे बॅटिंग चांगली आहे. हो, पुन्हा एकदा सुहास मिस, वारंवार त्याच दिशेने चेंडू. रन्स मिळते 1. फ्री हिटचा हवा तितका फायदा उचलू शकले नाहीयेत बॅट्समन. एका धावेने संघाची धावसंख्या 36, 36 धावा. चला पुढची मॅच, दिवाले टीम. बॅटची लागली एज, मागच्या दिशेने बॉल फ्लाय झाला, तिथे क्षेत्ररक्षक उभा. रन्स मिळेल फक्त 1च धाव. थेंबे थेंबे तळे साचे, अगदी त्या म्हणीनुसार आता संघ वाटचाल करतोय. अश्विन स्मृती, हितांश लेबन, बोरखा उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. शेवटचे 2 चेंडू या षटकामधील. चांगला बॉल, बॅटचे लागले एज, विकेट मिळाले जितेशला. सिद्धेश झालाय झेलबाद. याच दरम्यान सूर्यकांत मडवी गावठाण यांचं देखील आगमन झालं. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. जितेश ओव्हर मधील शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दी 4th ओव्हर. लॉव केल्या बॉलला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये सुहास धावत आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला तिथे फील्ड करतील. रन्स झाले. एक दुसऱ्या धावेचा पलटवार, रनआउटची संधी. थ्रो चांगला झालाय, त्याहीपेक्षा कनेक्ट देखील जितेशनं तेवढंच चांगलं केलं. फलंदाजाला पाठवलाय धावचीच्या स्वरूपात मैदानातून बाहेर. चांगली कामगिरी जितेशची देखील पाहायला मिळाली आणि अशा रीतीने पाहता पाहता 4 षटकांचा खेळ झालाय पूर्ण. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा धाव फलकावरती. विश्वजित बाद झाला, त्याच्या पाठोपाठ लगेच सूरज देखील परतला. त्यामुळे संघ पूर्णपणे नाजूक अवस्थेमध्ये थोडासा कठीण सामना करावा लागला. चला बोरखा टीम पुन्हा एकदा तुम्हाला सूचना. 12वा खेळाडू आणि मोठी जुई टीम आपला देखील 12वा खेळाडू. चला मोठी जुई टीमचे 12वे खेळाडू जॉईंट आहेत. दीपक दादा भोईर जे टीमचे अगदी मार्गदर्शक राहिलेत. मोठी जुई टेनिस क्रिकेटला ओळख देत असताना वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सातत्याने दीपक दादा भोईर यांचं योगदान तेवढंच मोठं. सातत्याने वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये ते पॅकर्स राहतात. उरण प्रीमियर लीग पर्व 3रं ज्यांच्या कल्पक बुद्धीतून साकारलं गेलं, ज्यांच्या नेतृत्वाने आपण उरण प्रीमियर लीग पर्व पाहिलं 3रं. आज ते मॅचचा आनंद घेत असताना सहर्ष स्वागत आहे दीपक दादा आपलं देखील. 4 षटकांचा सामना संपला, त्यामुळे
मोठी जुई टीमचे प्रेक्षक देखील खुश आहेत, कारण धावा हव्यात इतक्या झाल्या नाहीयेत, हव्यात इतक्या बनवू दिल्या नाहीयेत. त्याचं कारण आहे झालेली दमदार कामगिरी गोलंदाजांची. रन्स मिळाल्या त्या बॉलवरती 2. 5व्या षटकामध्ये प्रणित आला. ओव्हर क्रमांक 5. प्रणित युवा गोलंदाज. नेक्स्ट बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये संचारलाय. रोहितनं कॉल केला, मी कॅच पकडू शकतोय आणि त्यानं टिपला हा झेल. फलंदाज विघ्नेश डाकी बाद. पण मोठी जुई टीमने हेच सांगितलं की जिंकणं अवघड असताना अवघड गोष्टी करणं टीम मोठी जुईला नेहमी जास्त आवडतं. आज झुंज देऊ चिवट अशी की प्रत्येकाला बसेल धक्का. एका जीवाने लढणार पंडित शूटर्स टीम आणि गाजवणार हे चिरल्याचं क्रीडांगण हे सांगत असताना स्टंपच्या मागे पुन्हा एकदा बॉल चाललाय, जिथे फील्ड खेळत असताना चांगलं बॅकअप. 2 खेळाडू लॉंग स्टॉपला फील्ड करण्यासाठी ठेवलेत. पंचांचा निर्णय पाहूया. या स्ट्राईक नसणार आहे शुभम. एकाच वेळी 2 एंड तुम्हाला सोडावे लागतील. स्ट्राईक वरती शुभमला जावं लागेल. रन्स मिळते फक्त 1च धाव. हे क्रिकेटचे नवे रूल्स आता क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. जेव्हा तुम्हाला स्ट्राईक हवी असते तेव्हा दोन्ही खेळाडूंना एकाच वेळी एंड सोडावा लागतो आणि जर तसं केलं नाही तर त्याचं उदाहरण आता तुम्हाला पाहायला मिळालं. रन्स मिळाले 1 धाव. शुभम डाके स्ट्राईक वरती. त्याच्यासमवेत प्रणितची वेगवान गोलंदाजी. युवा दोन्ही खेळाडू. वेरिएशन पुन्हा एकदा गतीमध्ये वेरिएशन केलं आणि सुहासनं पकडलाय झेल. शुभम डाकी बॅक टू द आउट. फटका खेलने मोहत बाद झाला. मंजिल चाहे कितनी भी ऊंची हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे से ऊपर चलते हैं. मंजिल मिले या ना मिले ये तो अलग बात है बोरखा टीम, लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. प्रयत्न सोडून चालणार नाहीयेत. मॅचचा रिझल्ट काही येऊ द्या, पण इथून प्रयत्न हे व्हायला हवे होते. वाईट +1 टोटल 2 धावा. आदित्य आला नवीन खेळाडू. रन्स मिळेल 2 या बॉलवरती. संघाची धावसंख्या 44 धावा. चला जे आपण अपेक्षा केले 50 धावा तिथपर्यंत पोहोचेल का. ओ फटका चांगला. घुटना टेक और तमाशा दे. डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे दे धनादन शेवटच्या बॉलवरती षटकार. या षटकारांना टीमचं धावफलक पोहोचलंय 50 या धावसंख्येवरती आणि आता सामना जिंकण्यासाठी पंडित शूटर्स मोठी जुई टीमला 30 बॉल 51 धावेची आवश्यकता. विपुलजी 2 वर्ष आपण स्पर्धा पाहिली. 2 वर्ष तिसा अँड मरू 11 हितांश 11 बोरखार हा संघ सामना जिंकत आला आणि प्रत्येक 2 वर्षामध्ये ते चॅम्पियन राहिलेत. या वर्षी थोडीशी खराब कामगिरी. गेल्या वर्षी आपण अंकुश टकले आयकॉन खेळाडू पाहिला. सातत्याने बोरखार टीम मध्ये पावसाळी रब्बर बॉल मध्ये अंकुश टकलेला आपण आयकॉन खेळताना पाहिला आणि जेव्हा जेव्हा अंकुश खेळला तेव्हा संघ बोरखार चॅम्पियन देखील 2 वेळा झाला. परंतु यावर्षी स्क्वॉड मध्ये अंकुश नाहीये, त्यामुळे आता जिम्मेदारी विश्वजित आणि सूरज कडे. एका आयकॉन खेळाडूला बॉलिंग करावी लागेल. त्यानंतर ग्रामीणचे खेळाडू बोरखार टीम साठी देखील शुभेच्छा येत असताना आमचे उत्कृष्ट समालोचक देव डाकीसर बोरखार अँड जीवन डाकीसर बोरखार यांच्याकडून शुभेच्छा आल्यात बोरखार टीमला देखील. ते देखील मॅचचा आनंद घेतात.
याच दरम्यान सचिन तांडेल सुरुंगपाडा यांचं देखील आगमन, जे नेहमी सातत्याने विश्वजितच्या समवेत आपण सातत्याने खेळताना पाहिलं. त्याच्या टीमला ते पॅकर्स देखील असतात. आज त्याचा खेळ पाहण्यासाठी सचिन तांडेलचं देखील आगमन, त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. तिरंगा चषक 2024 ही स्पर्धा. चला वेळ जास्त घेऊ नका बोरखा टीम, चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. मॅच आपल्याला सुरुवात करायची. पुढचा सामना दिवाले टीम आणि त्यांच्या विरोधात अर्नव 11 यंगस्टार बेलपाडा, या दोन संघांमध्ये पुढचा सामना पाहायला मिळेल. त्यामुळे कॅप्टन आता यायला हवेत. पहिलं सत्र कंप्लीट झालं. चला दिवाले टीमचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. इथे प्रथमेश देखील आगमन झाला. फुंडे टेनिस क्रिकेट मधील एक दिग्गज खेळाडू पिट्टूचं आगमन. आज कुठल्या टीम कडून तो ऐकून आहे. सलामीचे खेळाडू देखील मैदानामध्ये पाठवा. पंडित शूटर्स मोठी जुई टीम 51 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. त्यामुळे सलामीचे खेळाडू आपण त्वरित पाठवायचे आहेत. मोठी जुई संघ म्हटला की त्यांची प्रेक्षकांची गर्दी नेहमीच चर्चेचा भाग राहते विपुलजी. मग त्यांचा संघ जेव्हा सेमीफायनल मध्ये पोहोचतो ना, तेव्हा प्रचंड मोठ्या संख्येनं समर्थक त्यांचे सपोर्ट करत असतात. वन टीम वन ड्रीम, गावाचा एक संघ आणि गावाची एकात्मता, गावाची एकजूट ही सातत्याने आपण मोठी जुईच्या समर्थकांकडून पाहिल्या. आणि मोठी जुई टेनिस क्रिकेट मधील सातत्यानं ज्यांची चर्चा आम्ही करत असतो, भाई दीपक शेठ भुईर साहेब, विद्यमान ग्रामपंचायत सरपंच, जे मॅचचा आनंद घेत आहेत आमच्या मुख्य मंचावरून. गोलंदाजांची झालेली दमदार कामगिरी, परंतु आता इथून बॅटिंग सुहास पवारकडे सर्वांचं लक्ष, जो कल्याण बिलॉन वरून आज खेळण्यासाठी उतरला. चला दिवाळीचे कॅप्टन आले, त्यामुळे आता बेलपाडा अर्नव यंगस्टार बेलपाडा कर्णधार आपण टॉस साठी या. चला सलामीचे खेळाडू जिथे अंकेश कामोटकर टीमचा कॅप्टन सलामीला आलाय आणि त्याच्या सोबतीला सुहास पवार. नॉ स्ट्राईक एंड वरती तुम्ही खेळाडू पाहताय सुहास पवार. मिडगाव मध्ये लेदर रजनी क्रिकेटची स्पर्धा जर पाहिली तर ती भरवली जाते सुहास पवारच्या नेतृत्वाखाली. एवढा प्रतिभाशाली गुणवान अष्टपैलू खेळाडू आज उरण तालुक्यातील तो चिर्ले गावामध्ये या सुंदरशा क्रीडांगणामध्ये तो कल्याणवरून इथपर्यंतचा प्रवास करत मोठी जी टीम साठी खेळण्यासाठी तो सज्ज झाला. एक अष्टपैलू खेळाडू, त्याच्या कामगिरीकडे आता प्रेक्षकांची नजर आहे. कारण सातत्यानं या क्रीडांगणामध्ये जेवढे खेळाडू आलेत तेवढे सातत्यानं वेगळ्या पातळीवरती मोठ्या पातळीवरती जाताना आपण पाहिलं. पण इथे कशा पद्धतीने सामोर जाईल. पहिला बॉल घेऊन सूरज तय्यार, वाघिवलीवाडा. खेळाडूचे देखील अनेक विक्रम आपण गेल्या वर्षी पाहिले. 6 बॉल 6 षटकार. पावसाळी रब्बर बॉल मध्ये देखील सूरजची एक वेगळी दहशत राहते गोलंदाजांसमोर. आज बॅटिंग मध्ये तो प्रभाव टाकू शकला नाहीये, परंतु आता बॉलिंग त्याला चांगली करावी लागेल. कारण जर 51 धावा रोखायच्या असतील तर विकेट्स व्हेरी इम्पॉर्टंट. वेगवान बॉल, तेज तर्रार. मोठी जी टेनिस क्रिकेट मधील युवा दर्जेदार खेळाडू अंकेश कामोटकर, त्याला शांत ठेवण्याचं काम आता गोलंदाज सूरज पाटील करत असताना 2 बॉल कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये. अद्याप विश्वजितचं येणं बाकी आहे. यस, आयकॉन एकच बॉलिंग करेल. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल, संलग्न 3 चेंडू निर्धाव. दबाव वाढवण्याचं काम करत असताना गोलंदाज सूरज पाटील. सुहास पोहोचला अंकेश पर्यंत. मोठ्या फटक्यांपेक्षा स्ट्राईक रुटेट व्हायला हवी. कधी कधी जेव्हा तुमच्या पाठ वरती परफेक्ट कनेक्ट होत नसतं तेव्हा तुम्हाला स्ट्राईक रुटेट सिंगल डबल कडे देखील लक्ष वेधावं लागतं. 3 बॉल कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये. उरलेत शेवटचे 3 बॉल. राउंड द विकेट्स ना. सूरज पाटील, वाघिवलीवाडा. त्याच्या समोर आहे मोठी जी टेनिस क्रिकेट मधील अंकेश कामोटकर.
ओ बॅटच्या रडार मध्ये आपल्या टप्प्यात आलं की आपण कार्यक्रम जरूर करतो हे सांगत असताना हा ठोकलाय षटकार. बॅटच्या रडार मध्ये आणि असे फटके नेहमीच अंकश राहिलेत त्यामुळे हा षटकारला जवाब होता. ऑल ऑफ करण्याचा प्रयत्न बॅट अँड पॅडच्या मध्ये बाल बचावलेत. चांगली लाईन व्हेरी गुड लाईन. सूरज पाटील रन्स मिळते फक्त एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 या धावसंख्येवरती. परेश ठाकूर दुतुम यांचं देखील आगमन. एस प्रफुल्ल गायकवाड अब्बू यांचं देखील आगमन. यस स्वागत आहे आपलं. आयकॉन आहे का दिवाले टीमचे असतील. संघाची धावसंख्या झाली 7 धावा. शेवटचा बॉल सुहास पवार. 51चा पाठलाग. सुरुवातीच्या ओव्हर मध्ये आतापर्यंत 7 बनल्यात. प्रति ओव्हर 10चा रिक्वायर्ड रन रेट. तेवढं कठीण काम नाहीये परंतु आता सुहास पवार ओ वेगवान बॉल परंतु त्याला लेटकट करण्याचा प्रयत्न. चांगल्या पद्धतीने रिलीज केलेला बॉल परंतु रन्स मिळेल फक्त एकच धाव. आणि पाहता पाहता सूरजचं पहिलं षटक सुंदर राहिलं. धावा आल्या अवघ्या 8 धावा. जरी विकेट्स आली नसली तरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली सूरज पाटील कडून. षटकाचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा लागल्यात अवघ्या 8 धावा. षटक क्रमांक 2 घेऊन आदित्य ठाकूर. समोर सुहास पवार. पहिल्या बॉलवरती त्यानं सिंगल काढले आणि स्वतःकडे स्ट्राईक घेतलं. बॅटच्या रडार मध्ये मिस टायमिंग स्ट्रोक. इलेव्हेशन फसलंय. क्षेत्ररक्षकात तैनात. व्हॉट अ कॅच. ज्या विकेटची गरज होती स्टंपच्या मागून विश्वजित देखील टाळ्या वाजवत असताना महत्वाची विकेट्स पकडले. सुहास पवार बॅक टू द गाउट. चला पारितोषिक या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर साठी 1000 रुपयात आणि बेस्ट बॅट्समन बॉलर साठी 2-2000 रुपये. परंतु जर तुम्ही किती भारी झेल पकडलात कॅच पकडलात आणि जर तुमचं नाव नसेल माहिती येते तर ते बक्षीस दिलं जाणार नाही. आयोजकांकडून सूचना आले त्यामुळे 12वा खेळाडू फार गरजेचा आहे दोन्ही टीम. सिद्धार्थ त्या ठिकाणी पाहायला मिळाला. त्यानं पटकावले चांगली झेल टिपत सुहास पवारचे विकेट्स. चला आता सुहास पवारला बाद करण्यामध्ये सिद्धार्थ यशस्वी राहिला. आता रंगात येऊ शकते मॅच कारण इथून बोरकार टीम कडे गोलंदाजी चांगली आहे. सिद्धार्थ शुभम डाकी वेगवान गोलंदाज बोरकार कडे आहेत त्यामुळे मॅच बनवू शकते. गोलंदाज तयार. पहिल्या बॉलवरती विकेट्स. नवीन खेळाडू रोहित भालेराव. दुसरा आयकॉन खेळाडू आता क्रीडांगणमध्ये आला. चला त्याच्याकडे आता पाहूया आपण कशा पद्धतीने तो देखील सामोरं जाईल. नॉन स्ट्राईक एंड वरती अंकेश कामोटकर. संघाला आता पुढे घेऊन जाण्यासाठी त्याला देखील कामगिरी करावी लागेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हवा तसं टायमिंग साधता आलं नाहीये बॉलवरती. रन्स मिळते फक्त एकच धाव. रोहित भालेराव असा खेळाडू आहे जो बॉलिंग पेक्षा बॅटिंग कडे नेहमी जास्त लक्ष केंद्रित करतो. त्याची बॅटिंग परंतु आज आयकॉन म्हणून ऍज अ आयकॉन त्याला पहिली बॉलिंग करावी लागली जिथे तो थोडासा महागडा ठरला परंतु ग्रामीणच्या गोलंदाजांनी केलेली वापसी. चला अर्णव यंगस्टर बेलपाडा टीमचे कॅप्टन. आता हे षटक संपण्या अगोदर तुम्हाला यावं लागेल टॉस साठी कारण फार उशीर होत चालला. अन्यथा तुम्हाला प्रतिस्पर्धी टीमला आपण टॉस विन देऊ त्यामुळे कॅप्टन लक्ष असू द्या. अर्णव यंगस्टर प्रसाद टॅप केलाय बॉलला सरळच्या दिशेनं. लॉंगॉनचा फिल्डर तिथे देखील पोहोचलाय. रन्स मिळेल फक्त एकच धाव. ही देखील महत्वाची भूमिका आपण म्हणूया बोरकार टीम कारण जरी सिंगल आल्या तरी देखील दबाव वाढेल.
असं नाही की 51 धावा इथे डिफेंड होणार नाहीत 5 ओव्हरमध्ये. जरूर सुरुवातीच्या प्रत्येक मॅचेस मध्ये धावा बनल्यात. आज 136 धावा सर्वाधिक मोठा स्कोर आहे. अमित नाईकनं धुमाकूळ घातला क्रीडांगणामध्ये. 20 बॉल मध्ये 76 धावसंख्येची तुफानी बॅटिंग. परंतु या मॅच मध्ये धावा रोखण्याचं चॅलेंज विश्वजितच्या टीम समोर. 51चं आव्हान. गोलंदाज आदित्य तयार राऊंड द विकेट्सनं. रोहित साठी बॉल. हा दमदार फटका. बॉलला पाठवले सीमा पार. षटकार. हे राजाजी चांगलं टायमिंग साधलं आणि बॉल वरती 6 धावा. चांगला फटका एक्झिक्यूट करत असताना याच फटक्यांची आवश्यकता. 51 पर्यंत पोहोचायचा. ओ यॉर्कर बॉल. चांगली लाईन. लॉंगॉनचा फिल्डर पुन्हा एकदा वेगाने पोहोचला. एक झाले पूर्ण. दुसऱ्या धावेचा पलटवार. तिथे चांगली फील्ड करत असताना अवघी एक सिंगल. एका धावेने संघाची धावसंख्या 17 या धावसंख्येवरती. अद्याप 34 धावसंख्येचं आव्हान. 2 टप्पे राहिले जिथे 51चा पाठलाग सुरू आहे. पंडित शूटर्स मोठी जी टीमचा बनल्यात सुरुवातीच्या काही बॉल मध्ये 17 धावा. अद्याप 34 काढायच्यात. त्यामुळे फाईट तर करावी लागेल अंकेश कामोडकर. परंतु जर 1-2 विकेट्स आल्या तर बोरखा टीम वापसी होऊ शकते. महत्वाच्या 2 विकेट्स ज्या तुम्हाला संपादित कराव्या लागतील राऊंड द विकेट्सनं. मिस टायमिंग. फटका हवेमध्ये संचारला. फ्लॅटेड स्ट्रोक. पंचांचा इशारा. इट्स अ नो बॉल. +6 रन. 7 धावा आल्या. त्यांनी पुढील बॉल फ्री द्या. त्यामुळे ही संधी आता अंकेश कामोडकरकडे. चांगला फटका एक्झिक्यूट करत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मिड विकेट वरून फिल्डर आला. एक झाले पूर्ण. रोहितला कॉल केला की दुसऱ्या धावेसाठी परतावं लागेल आणि अंकेशनं 2 धावा देखील इथे सहजरित्या पलत पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. हे तालमेल असायला हवं दोन्ही खेळाडूंमध्ये. जेव्हा मोठा फटका आला आणि त्याच्यानंतर लगेच 2 धावा. 2 षटकांचा खेळ झालाय पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा जोडल्यात. 1 बाद 26 धावा. अठरा चेंडू सामना जिंकण्यासाठी अंकेश 25 धावेची आवश्यकता. 18 बॉल 25 धावा. चला पुढची मॅच. टॉस झाला नाहीये. अर्णव यंगस्टर बेलपाडा. चला कॅप्टन लवकरात लवकर या. दिवाले टीमचे कॅप्टन थांबलेत. आपण टॉस करू. चला आशिष आहेत. टॉस करू आपण. मी दीपक दादांना विनंती करेन. आमचे प्रमुख मान्यवर दीपक दादा भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. पुढील मॅचचा टॉस सुरू आहे जिथे अर्णव 11 यंगस्टर बेलपाडा त्यांच्या विरोधात दिवाले टीम. चला व्हाईट बॉल आलाय पहिल्या बॉलवरती जिथे 25 हवे होते 18ला आता 24 राहिल्यात. 18 बॉल 24 मॅच. रोहित भालेराव. ओ पडल्यानंतर हलकासा टर्न मुवमेंट करत असताना वेगवान गोलंदाज शुभम डाकी. नेहमी या खेळाडूला आपण व्यावसायिक खेळाडू म्हणून पाहिलं. तालुकाने स्पर्धा गावदेवी गावठाण टीम कडून सातत्यानं खेळाडू खेळत असतो. परंतु आज ग्रामीण क्रिकेट गावासाठी त्याला महत्वाचं योगदान द्यावं लागेल. पहिल्या षटकामध्ये आपण आयकॉन खेळाडू सूरजला बॉलिंग करताना पाहिलं. त्याच्यानंतर आदित्याला. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीची ताकद घेऊन बोरकर संघ उतरला. परंतु 24 धावा डिफेंड होतील का. चांगली लाईन. चांगली लेंथ. याच गोलंदाजीची आवश्यकता. मागून देखील दाद दिली जाते विश्वजित कडून. ही लाईन फार गरजेची. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर वाढवू शकतो. पा बोरकर टीम सामना संपला नाहीये. डॉट बॉल विकेट्स मॅच बनू शकतं. परंतु मोठी जी टीम 1-2 षटकार मॅचचं चित्र विचित्र करण्याची संधी पुन्हा एकदा तुम्हाला मिळेल. त्यामुळे 1-2 षटकार आले तर सामना पूर्णपणे सोपा होऊ शकतो. चला पंचांचा निर्णय. इट्स अ व्हाईट बॉल. बॉल अतिरिक्त उंच. शुभमकडे हाईट देखील आहे. त्याचा फायदा जरूर त्याला बॉलिंग मध्ये मिळतो. परंतु हा जास्त उंच उडालेला बॉल. पंचांनी चांगला डिसिजन दिला. व्हाईट बॉलचा इशारा. आज आपण प्रेक्षकांचं देखील कौतुक करूया जे आमचे लाडके प्रेक्षक मॅच पाहण्यासाठी आलेत.
अगदी आमच्या डाव्या हाताकडे प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक बसलेत. थंडगार वातावरण, आल्हाददायक वातावरणामध्ये स्पर्धा सुरू आहे. रोहितचा हा फटका समोर आला आणि समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट पलीकडे षटकार. समर्थक देखील की बचके रहणार बाबा, बचके रहना. मैदानाच्या आतमध्ये रोहित बालेराव, अगदी वेगवान बॅटिंग, बॅटचा फ्लो पहा किती वेगानं फिरवण्याची ताकद आहे. जेवढी तुमची वेगानं बॅट फिरेल तेवढेच फटके तुम्ही चांगले कन्वर्ट करत असता. ओ तो देखील फटका जी चर्चा आपण केली आहे, हा खेळाडू नेहमी चर्चेत राहिला आणि रोहित बालेराव आग ओकत असताना षटकार. दोन बॉल दोन षटकार, सामना अगदी सोपा करत असताना पंडित शूटर्स मोठी जुई टीम. त्यामुळे आता सामन्यामध्ये पूर्णपणे आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय, वरचढ राहिलाय मोठे जुई संघ. विकेटची जिथे गरज होती तिथे विकेट्स आल्या नाहीयेत आणि जो दबाव होता तो आता दबाव पूर्णपणे पाहायला मिळतो. शुभम वरती देखील थोडासा बॅकफूट मागे ठेवण्याचा प्रयत्न, ही चर्चा कॅप्टन असं विश्वजितनं देखील केली. समोर दिलेले बॉल अगदी दोन्ही षटकार आल्या, तो जसा शरीरापासून दूर ठेवला, मागे लाईन चेंज केली, लगेच डॉट बॉल. बॅट्समनला तुम्हाला ओळखावं लागतं कुठल्या रीतीने तो बॅटिंग करतोय, बॉलच्या मरीट पर्यंत तो पोहोचलाय की नाहीये. जर तुम्ही त्याच्या समोर स्लॉट मध्ये बॉलिंग कराल तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील आणि तेच घडले काही बॉल मध्ये. चला, ही लाईन गरजेची होती, याच लाईन वरती बॉलिंग हवी होती. आणि जेव्हा जेव्हा बॅकफूट वरती बॉलिंग केले गोलंदाज शुभम डाकीनं, तेव्हा तेव्हा रोहितला शांत ठेवल्या. पाहता पाहता 3 षटकांचा खेळ झालाय पूर्ण. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड वरती धावसंख्या 40 धावा. 12 चेंडू, सामना जिंकण्यासाठी अवघ्या 11 धावेची आवश्यकता. बारा चेंडू 11 धावा. वेदांत येतात नवीन गोलंदाज, षटक क्रमांक 4, जिथे पूर्णपणे सामन्यामध्ये पकड निर्माण करत असताना पण तेवढा आता प्रेशर नाहीये. पंडित शूटर्स मोठी जुई टीम, पावसाली रब्बर बॉल, 12 मध्ये 11, या गोष्टी नेहमी आपण सहजरित्या होताना पाहिल्यात. रब्बर बॉल वरती आज जे चेंडू तुम्ही पाहताय अगदी दमदार कंपनीचे, 10X एक चांगल्या कंपनीचे चेंडू आणि बरेचसे षटकार लागलेत त्या बॉल वरती. चला, बॉल सोडला त्यामुळे 1 रन्स घेण्याची संधी मिळेल. एका धावेनं धावफलक पुढे निघून जाईल. पंचांचा इशारा व्हाईट बॉल, व्हाईट +1, टोटल 2 धावा. 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 9 रन्स. 12 चेंडू 9 धावा. चला, पुढची मॅच रेडी राम, अर्णव यंगस्टार बेलपाडा. तिथे रोहन कडूचं देखील आगमन. बेलपाडा टेनिस क्रिकेट मधील एक नामांकित खेळाडू. 1 धाव झाले पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, पाहता पाहता 2 धावा पूर्ण झाल्यात. मेहनत प्रत्येकाला करावी लागते जेव्हा तुम्ही स्पर्धा आयोजित करता, परंतु मेहनत पाहू शकताय तुम्ही आमचे विनोद दादा पाटील कॅमेरामॅन फोकस करत असताना त्यांच्यावरती अगदी आपली स्पर्धा एक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. जो तुम्ही पाहताय काँग्रेस पक्षाचा झेंडा तो अभिमानाने फडकला पाहिजे यासाठी तिथपर्यंत ते पोहोचलेत आणि तो झेंडा व्यवस्थितरित्या आपल्या सवंगड्यांसमवेत ते लावताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील नेहमी आम्ही कौतुक करत असतो. विनोद स्पोर्ट्स गावठाण जे ते पुरस करते, विनोद स्पोर्ट्स गावठाण आज आपण ही स्पर्धा एन्जॉय करतो. त्या स्पर्धेचे सर्व लॉंग स्टॉप सीमा पार चौकार. दोन धावेची आवश्यकता, सामना जिंकण्यासाठी अवघ्या 2 धावा.
चांगला बॉल. चला पूर्णपणे निराश कामगिरी आज फलंदाजीतून, कारण जे आयकॉन खेळाडू होते त्यांच्याकडून फार अपेक्षा होत्या. सूरज पाटील आज तेवढा प्रभाव टाकू शकला नाही. विश्वजित देखील स्वस्तामध्ये परतला, त्यामुळे स्कोर बोर्ड वरती फक्त 51चं टार्गेट राहिलं. गोलंदाजी चांगली झाली, जरूर अंकेशला बाद केलं, पण तू आता बोरकरचे समर्थक म्हणत असतील आणखीन 15-17 धावा असत्या तर मॅच बनली असती. नवीन खेळाडू जात आहेत मैदानामध्ये. जितेश नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल जितेश मैदानामध्ये. आणि पहा लगेच साखली सामने खेळवले जातात, त्यामुळे पहिली मॅच जिंकल्यानंतर आपल्याला कुठेही आपण जाऊ नका ही सूचना आयोजकांकडून, कारण लगेच तुरंत मॅच खेळवली जाईल. 2 धावेची आवश्यकता. राऊंड द विकेट्स ना. चला बॅटची एज मागच्या दिशेने पुन्हा एकदा बॉल चालला आणि रन्स मिळते इथून 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अशा रीतीनं सामना जिंकलाय पंडित शूटर्स मोठी जुई टीम ना. मनपूर्वक अभिनंदन. हार्ड लक बोरकर. या मॅचचा हिरो ठरला प्लेअर ऑफ द मॅच. हे पारितोषिक आपण देऊया ज्या खेळाडूंना चांगली कामगिरी केली. मोठी जुई टेनिस क्रिकेटचा कर्णधार अंकेश